श्री स्वामी समर्थ. आज तुला देवाकडून एक मजबूत संदेश मिळाला आहे. पुढील 3 मिनिटे तुझ्या जीवनावर परिणाम करणार आहेत. बाळा, हा स्वामी आईंचा खोटा संदेश नाही. हे संकेत रात्री तुझ्या भाग्यात चमत्कार करतील आणि त्या क्षणापासून तुझे सुखाचे दिवस चालू होतील. सैतान तुम्हाला खाली आणण्यासाठी सर्व काही करू शकतो, परंतु तुमची सतत भक्ती आणि स्तुती करण्यापेक्षा त्याला जास्त काही चालत नाही. कितीही कठीण परिस्थितीतून जात असाल, स्तुती, उपासना आणि विश्वास ठेवत राहा. देव प्रभारी आणि पूर्णपणे सहाय्यक आहे. ठराविक वेळेत सर्व काही निराकरण होईल. बाळा, हे संपूर्ण जग विचार करते की हा एक खोटारडा आणि देवाचा ऑनलाईन संदेश आहे, ज्याकडे लोक दुर्लक्ष करतात किंवा जे दुर्लक्ष करत नाहीत ते अपूर्ण सोडतात. पण जे देवाकडे दुर्लक्ष करत नाहीत त्यांना स्वतः देवी शक्ती देऊन मदत करते. कदाचित तुम्ही ह्या संदेशाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आणि तुम्ही हा संदेश शुद्ध मनाने थोडे कष्ट घेऊन नक्कीच ऐकाल. माझ्या बाळा, जर तू मला तुझ्या आयुष्यातील 10 मिनिटे दिलीस तर कदाचित मी तुला 100 वर्ष सुखाची देऊ शकेन. कदाचित ह्या 10 मिनिटांमध्ये तुमचा वेळ कुठेतरी वाया घालवला असेल. माझा हा संदेश ऐकून तुमचे हे जीवन तुम्ही सुधारू शकता. लक्षात ठेवा, आजचा हा देवाचा संदेश जे कोणी शेवटपर्यंत ऐकतील त्यांना आयुष्यात काहीच कमी पडणार नाही. अन्यथा ते पाहू नका. तुम्ही ते अपूर्ण सोडले या दुर्लक्ष केले तर मला दुखापत होईल. आता तुम्ही मला दुखवायचे की माझा हा संदेश स्वीकारायचा हे तुमच्यावर अवलंबून आहे. देव आज तुला म्हणत आहे, मला माहीत आहे मी तुला जे काही सांगत आहे ते कठीण आहे, परंतु तुला हे माहीत आहे की माझं तुझ्यावर प्रेम आहे. तुमच्या आयुष्यासाठी माझ्याकडे एक योजना आहे आणि त्यात अनेक साठींचा समावेश आहे. त्यामुळे हार मानू नका. कितीही दुखावलात तरी जग हे असे एक ठिकाण आहे तिथे आपण देवाबद्दल शिकू शकतो. त्याचे आपल्यावर कसे प्रेम आहे. आणि आपण बाळा, देव ही एक व्यक्ती किंवा एक वस्तू नाही, तर तो विश्वास अस्तित्वात आहे किंवा तो एका ठिकाणापुरता या कालखंडापुरता, कारण तो पूर्ण अवकाश व कालखंडामध्ये अखंड जगतो. तुमच्या परमेश्वरावर विश्वास असेल तर आताच हा शक्तिशाली व्हिडिओ लाईक करा आणि अशक्यही शक्य करतील स्वामी टाईप करा. देव तुम्हाला म्हणत आहे की तुमची स्वप्ने साध्य करण्यासाठी जे काही करावे लागेल ती करण्याची तुमची तयारी असली पाहिजे. पण कधी नाही म्हणायचे नाही हे जाणून घ्यायचे धैर्य तुमच्याकडे असले पाहिजे की ही जीवनातील सर्वात कठीण संकल्पना आहे. बरीच लोक नाही म्हणायला घाबरतात की त्यांना वाटतं की त्यांचे मित्र व कुटुंब गमावतील. परंतु देव आपली योजना व स्वप्नांवर आपल्यावर विश्वास ठेवू शकतो, तर आपल्या जीवनासाठी त्याच्या योजनेवर आपण देखील नक्कीच विश्वास ठेवू शकतो. आपण आनंदी व्हावे अशी देवाची इच्छा आहे, परंतु आपण आपले जीवन कसे जगतो, आपण आपली स्वप्ने चिंतेने व भीतीने संपू देऊ नयेत. उलट ती भीती आपल्याला यशाकडे घेऊन जावी. जेव्हा तुम्हाला जागा आणि काळाच्या
विशालतेची आणि विचित्रतेची जाणीव होते, तेव्हा मी तुमच्या बरोबर असतो. तेव्हा मला सर्व देव उपस्थित असल्याचे जाणीव होते. देव म्हणतो, आज रात्री येते मला आपल्यापैकी प्रत्येकाला सांगायचे आहे. देव सर्व गोष्टींमध्ये उपस्थित आहे. मला तुला माझ्यासाठी काहीतरी करण्याची संधी द्यायची आहे. म्हणून माझ्यावर विश्वास ठेवला की तुम्ही तुमचे जीवन वाचवू शकता. तुम्हाला आनंदी राहण्यासाठी जे काही आवश्यक आहे ते देवाने तुम्हाला दिले आहे. त्याला तुमची किती काळजी आहे आणि तो तुमच्यावर किती प्रेम करतो हे तुम्हाला जाणून द्यायचे आहे. जगाला प्रेम, आनंद यासारखे गोष्टी देणे त्यासाठी किती अद्भुत आहे हे तुम्ही पाहावे अशी त्याची इच्छा आहे. पृथ्वीवरील सर्व लोकांना प्रेमाचा खरा अर्थ काय ते कळावे अशी ही देवाची इच्छा आहे. पृथ्वीवरील सर्व लोकांना त्यांच्या जीवनात उद्दिष्टाची तीव्र जाणीव असावी अशी त्याची इच्छा आहे, जेणेकरून त्यांना हरवलेले आणि गोंधळलेले वाटणार नाही. देव जाणतो की आपण नेहमी परिपूर्णच असतो. आपण नेहमी चांगल्या निवडी करत नाही, परंतु मीही आपल्यावर प्रेम करतो. किमान आता तरी तुम्ही सुधारावे अशी देवाची इच्छा आहे. देव म्हणतो, माझे भक्त माझ्या आज्ञा पाळल्या तर आशीर्वादित होतील. जे लोक त्यांची आज्ञा पाळतात त्यांना देव आशीर्वाद देऊ इच्छितो, परंतु तो सर्वांना समान आशीर्वाद देऊ इच्छित नाही किंवा प्रत्येकाला समान प्रमाणात आशीर्वाद किंवा जीवनात यश देऊ इच्छित नाही. देवाची आज्ञा पाळत नाहीत त्यांना संपूर्ण आशीर्वाद कधीच प्राप्त होत नाही. देव म्हणतो, पुढची 7 मिनिटे तुझ्या फायद्यासाठी महत्त्वाची ठरतील, कारण ती तुझी इच्छा पूर्ण करतील. तुला आयुष्यात खरंच पुढे जायचं असेल, तुला तुझ्या आयुष्यातली सगळी संकट स्वामी आई माझ्या आयुष्यात चमत्कार कर देवाला सांगा. आणि आत्ताच आपला हा शक्तिशाली व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी आई म्हणते, मला माहीत आहे की कधीकधी असे दिसते की ह्या जगात कोणतीही आशा उरलेली नाही, परंतु माझ्याकडे आपल्या सर्वांसाठी एक योजना आहे आणि त्या योजनेत ह्या पृथ्वीवर शांतता आणि सुसंवादाने राहणारे कुटुंब बनून आपल्या सर्वांचा समावेश होतो. आता काय घडत आहे हे कदाचित तुम्हाला समजत नसेल किंवा काही वेळात गोष्टी इतक्या कठीण वाटतात, पण जेव्हा मी तुम्हाला सांगेन की शेवटी सर्व काही ठीक होईल, तेव्हा माझ्यावर विश्वास ठेवा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बाळा, मी तुझा निर्माता आहे आणि मी तुझ्यावर प्रेम करतो. ह्या विधानाने तुला आश्चर्य वाटेल, तुला रागही येईल, पण हे खरे आहे. देव त्याने तुम्हाला त्याच्या प्रतिमेत प्रतिरूपात निर्माण केले आहे आणि तो तुमचा मित्र बनू इच्छितो. तो नेहमी तुझ्या पाठीशी उभा राहणारा देव आहे. तुलाही शांतपणे ह्याची गरज असल्यास टाईप करा, भगवंता, माझ्या संकटात, माझ्या दुःखात आणि सुखातही तुम्ही माझ्या पाठीशी कायम उभे राहा. देव केवळ निसर्गाची शक्ती नाही, तो एक वैयक्तिक देव आहे. तो तुमच्या जीवनात सामील होऊ इच्छितो. त्याला तुमच्याशी बोलायचं आहे, तुमच्यासोबत वेळ घालवायचा आहे, तुम्हाला सल्ला द्यायचा आहे, कठीण काळात असताना तुमचे सांत्वन करायचे आहे. देव तुमच्यावर इतके प्रेम करतो की त्याला तुमची काळजी घ्यायची आहे. मला प्रत्येक परिस्थितीतून जाण्याची शक्ती परमेश्वरा मला खरंच द्या.
तुमचेच नामस्मरण मला सांगते की देवाच्या उपस्थितीत धैर्य आहे. हे प्रभू, माझी विनंती मी तुमच्यासमोर ठेवली आहे. आता माझ्या बाजूने राहा आणि माझ्या आयुष्याच्या कारभारावर संपूर्ण नियंत्रण द्या. मला वाईटापासून मुक्त करा आणि मला नीतिमत्वाच्या मार्गावर न्या. मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक आव्हान किंवा परिस्थिती मात करण्यासाठी अलौकिक शहाणपण आणि समजूतदारपणासाठी तुम्हालाच विचारतो. माझा तुमच्यावरील विश्वास वाढवत राहा. परमेश्वरा, मला असं बनवा की उंच उभं राहू शकेन आणि माझ्या आयुष्यातील वादळ सहन करून सहजपणे निघून जातील अशी शक्ती निर्माण करा. विश्वास करा आणि तुमच्या कामात प्रयत्न चालू करा. तुम्ही तुमच्या कुटुंबातील पहिले लक्षाधीश होऊ शकता. बाळा, आता अजिबात विचार करू नकोस. मी सदैव तुझ्या सोबत आहे, कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे. आता तुझेही सुखाचे दिवस चालू होतील. हे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हा शक्तिशाली व्हिडिओ लाईक करून आपले हे चॅनल सबस्क्राईब करा. जर खऱ्या भक्ताला गरज आहे, तो दुःखी आहे, चिंतानी भरलेला आहे, त्यांना शेअर करा. बघा, भगवंत तुमच्याही आयुष्यात वाऱ्यासारखे चमत्कार करेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सर्वांनी आपली काळजी घ्या.